नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. सावळ्याची जणू सावळी आजच्या भागामध्ये हे दाखवले गेलं आहे की सारं म्हणतो, आई आपण जे काही सावळीबरोबर केलं ते फार चुकीचं केलं आहे. अगं सगळ्यांकडून चुका होता, तिच्याकडूनही झाली, तिच्या वतीने मी माफी मागतो. तिला तो म्हणते, नाही अरे, ह्या घरामध्ये घर चालवायचं म्हणल्यानंतर काही वेळा जरा कठोर निर्णय घ्यावेच लागतात. सारं म्हणतो, आई अगं बरोबर आहे, पण सावळीने आपल्या घरासाठी किती काही केलं आहे तुला माहिती आहे ना, पण तरीही तू तिच्याबरोबर असं का करते? सारंग, अरे बरोबर आहे, पण मी काहीही करू शकत नाही. सगळ्यांना समान शिक्षा. राजकुमारचं काही तुला वेगळं सांगाय नको, तुझ्या डोळ्याच्या समोरच सगळं काही घडलेलं आहे. शेवटी ताराने जी काही चूक केली तिलाही ती भोगावी लागली. तिलाही घरातून मी बाहेर काढलं. ऐश्वर्यालाही तिच्या आईवडिलांकडे सोडून दिलं मी, आणि हिच्याबरोबरही तेच होणार. तू कितीही काही जरी केलंस तरी. सारा म्हणतो, आई अगं बरोबर आहे, पण मी माफी मागतोय ना. आत्तापर्यंत एकदाही एकाही कोणत्याही बाईबरोबर मी हात उचलला नाही किंवा वाईट व्यवहार केला नाही, पण माझ्या स्वतःच्या सावळीबरोबर मी असं काही केलं म्हणल्यानंतर मला फार दुःख होतंय त्याचं. मी खरंच भानामध्ये नव्हतो. नक्की तुझ्याकडून मी बोलू का सावळीकडून बोलू ह्याच्यामध्ये मी कन्फ्यूज झालो होतो. तिलोत्तमा म्हणते, सारंग पण अरे झालं गेलं सगळं काही विसरून जा, सगळं काही व्यवस्थित होईल, तू माझ्याबरोबर आहेस ना. सारंग एकही न शब्द बोलता तिथून निघून जातो. म्हणतो, आई जरा आत्ता मला एकटं सोड, मी आत्ता विचार करण्याच्या क्षमतेमध्ये नाही आहे. तोपर्यंत हे सगळं काही बोलत असताना चंद्रकांत म्हणतो, अगं तिला घरात घेऊन ये. सावळीला माहिती आहे ना, तिने किती जणांचे संसार आपल्या घरामध्ये बसवले आहेत, आणि शेवटी तिच्यामुळेच घराला घरपण आहे. तोपर्यंत सगळं काही केल्यानंतर इथे तिलोत्तमा म्हणते, नाही तिला मी घरात घेऊन येणार नाही. तोपर्यंत जगन्नाथ येतो. जगन्नाथ म्हणतो की किती जरी काही जरी केलं तर माझ्या लेकीला तुम्हाला घरात आणावंच लागणार आहे. तिलोत्तमा पटकन तडकीनं उठून उभा राहते, नाही जगन्नाथ तू चुकीचा आहेस, आणि तू इथे कसा काय आलास? अहो लेकीच्या घरी याला कोणतंही कारण लागत नाही. हे सगळं काही घडलं आहे ना, सावळीला तुम्ही घरातून बाहेर काढलं आहे ना, ते सगळं काही मला बबलूने सांगितलं आहे. तिलोत्तमा पटकन बबलूकडे रागाने पाहते आणि म्हणते, सावळी काय ह्या घरामध्ये येणार नाही, कुणीही तिला आणण्याचा प्रयत्न करायचा नाही. शेवटी सगळ्यांना समान शिक्षा देणार आहे मी. तोपर्यंत जगन्नाथ म्हणतो, हो बरोबर द्या ना, तुम्ही अहो समान शिक्षा द्यायलाच तयार आहात, कारण की ज्यांनी चूक केली त्यालाही देता आणि नाही केली त्यालाही देऊन टाकली. शेवटी माझी एक मुलगी मी हरवून बसलोय, दुसऱ्या मुलगीला मी हरवायचं नाही आहे. शेवटी जे काय माझ्या मुलीबरोबर तुम्ही आत्ता सध्या केलं आहे ना, त्याची शिक्षा बरोबर तुम्हाला भोगायला लागणार आहे. तुमचा विनाश काल इथून पुढे चालू होणार आहे. राजकुमार तू जे काही केलं आहेस ना, छोटीशी चूक तुझी फक्त सावळीबरोबर तू केलंय ना, त्याचं खूप काही तुला भोगावं लागणार आहे. तोपर्यंत राजकुमार पटकन उभा राहतो. अहो आम्ही आमचं मूल गमावलं आहे, आणि ह्याच्यापेक्षा चूक आणखीन कोणती भोगावी लागणार आहे? तोपर्यंत जगन्नाथ म्हणतो, इकडे यायच्या आधी तुमच्या सगळ्यांच्या मी पत्रिका पाहून आलोय, आणि या पत्रिकेमध्ये नक्कीच माझी सावळी ह्या घरातून गेल्यानंतर तुमचा विनाश चालू होणार आहे. असं म्हणून जगन्नाथ सारंगला हाक मारून त्याच्याकडे जायला निघतो. आणि तोपर्यंत राजकुमार म्हणतो, अगं आई माझ्या अमृताला तरी काही होणार नाही आहे ना? तोपर्यंत तिलोत्तमा म्हणते, अरे राजकुमार काही नाही होणार, तू काळजी करू नको. जगन्नाथ सारंगकडे गेल्यानंतर, असा काय हातावर हात ठेवून बसला आहेस? चल सावळीला शोधायला. आणि तू काय वेडा झालायस की काय? तिच्यावरती हात उचललास? सारंग म्हणतो, खरंच मला काहीही कळालं नव्हतं, मी काय करतोय काय नाही, खरंच हो खरंच. जगन्नाथ म्हणतो, अरे कुठे गेली तुला माहिती आहे का? काय बोलताय, कुठे गेली म्हणजे? तुमच्याकडे आलेली नाही आहे ती? जगन्नाथ म्हणतो, नाही, माझ्याकडे जर आली असती तर मी इथे कशाला आलो असतो तुमच्या दारात? सारंग म्हणतो, चला जगन्नाथजी आपण सगळीकडे तिला शोधूया. शेवटी सावळी गेलेली असते बाबुळवाडीला, आणि तिच्या मागे गुंडही असतात. रिक्षा घेऊन ती बाबुळवाडीला जाते. तिथली माणसं गोळा होतात. अहो मॅडम, सावळी मॅडम तुम्ही इथे एवढ्या रात्रीचं काय कारण काय आहे? सावळी त्यांना एकही न शब्द बोलता बाबुळवाडीतल्या विठुरायाच्या मंदिरामध्ये जाते, तिथे पाया पडते.
सरपंच म्हणतात, तुमच्याबरोबर जे काय झालं असेल ते ठीक आहे हो, पण विठुरायाच्या समोर कोणतीही गोष्ट लपत नाही ते तुम्हालाही माहीत आहे. सावळी म्हणते, मी आता सध्या तरी तुम्हाला काही मी सांगू शकत नाही, पण एवढंच सांगेन की तुमची मला साथ हवी आहे. सरपंच बोलतात, हो मॅडम हो, आम्ही तुम्हाला साथ देणार की हो. जे काही तुम्ही आमच्याबरोबर केलं आहे ना, ते खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्या बदल्यात हे काहीच नाही. सावळी विठुरायाचं दर्शन घेऊन बाहेर येताच क्षणी तिला चक्कर येते ना, अशा उलट्या करायला लागते. तोपर्यंत ती बाई म्हणते, अहो सावळी ताई, तुम्ही ना आई होणार आहात आई. सावळी म्हणते, अहो हे कसं शक्य आहे, मला जराशी थकवा जाणवतोय. तोपर्यंत ती बाई म्हणते, चला चला सरपंच, आपण सावळीताईंना ना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. सरपंच म्हणतात की, अहो आत्ता खूप अंधार झाला आहे, आपण सकाळी घेऊन जाऊया. पण येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की ते सावळी जाते हॉस्पिटलमध्ये, डॉक्टर चेकअप वगैरे जातात आणि तिला गुड न्यूज भेटते. आणि सरपंच म्हणतात, तुमच्यामध्ये जे काही झालं असेल, पण ही आनंदाची बातमी सारंग सरांना सांगणंसुद्धा तुमचं गरजेचं आहे. सावळी जाते सारंगला सांगण्यासाठी. राजकुमार दारातच उभा असतो आणि सारंगला फोन करून सांगतो की, अरे सावळी घरी आली आहे. सावळी म्हणते, सगळ्यांना सांगायचं तरी आहेच आहे, पण मला आधी सारंग सरांना सांगायचं आहे. पण ही बातमी सारंगपर्यंत पोहोचेल का? नक्की काय गोष्ट होणार आहे? तिलोत्मा ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवणार का? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, आपले शॉर्ट्स व्हिडिओही यायला लागलेले आहे, त्याच्यावरही कमेंट करा, त्यालाही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय सगळ्यांना.